अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज यांचे एक जागृत देवस्थान, एक ज्योतिर्लिंग आणि एक शक्तिपीठ यांच्या मधोमध आहे. ह्या मंदिराची अशी एक ख्याती आहे की आपण तिथे जी पण इच्छा मागतो ती पूर्ण होते. तर आता हे कुठे आहे? तर आपण बोलत आहोत बांगरमधील हे श्री दत्त पादुका मंदिर. तर ब्रह्मचारी केशव गुरुनाथ कुलकर्णी हे दत्त महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांना लोक काका महाराज म्हणून ओळखायचे. तर त्यांना गाणगापूरवरून आदेश आला की दत्त महाराजांच्या पादुका घेऊन मालवा येथे जाऊन त्या स्थापना करा. तिथे एक शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग याच्यामध्ये माझ्या पादुका स्थापना करा. तर हे काकासाहेबांनी हे स्थान शोधून काढलं. मग त्यांना बांगरमध्ये ती जागा भेटली. मग तिथंच ह्या पादुका स्थापन आहेत. मग ह्या मंदिराची एक विशेषता आहे की आपण जर मंदिरमध्ये उभारलो तर गाभाऱ्यात जी चरणपादुका आहेत आणि जी दत्तमूर्ती आहेत आणि जो कलशध्वज आहे तो एका जागेवर उभारून आपण पाहू शकतो. तर देवासची आई म्हणजेच चामुंडा शक्तिपीठ आणि उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग च्यामध्ये बांगर ह्यामध्ये श्री दत्तपादुका, ज्योतिर्लिंग आणि हे शक्तिपीठ हे तीनही एकाच लाईनमध्ये आहेत. तर असं आहे श्री क्षेत्र श्री दत्तपादुका मंदिर.